उपायुक्त आहेत आणि विशेष म्हणजे ते आपल्या महाविद्यालयाचेच विद्यार्थी आहेत. आमचे जवळचे स्नेही आहेत आणि सामाजिक कामामध्ये नेहमीच अग्रेसर असतात. मी आज 6 डिसेंबर विश्वरत्न क्रांतीसूर्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 68वा महापरिनिर्वाण दिन. इथे उपस्थित सर्व प्राध्यापक वर्ग, त्याबरोबर प्राचार्य, उपप्राचार्य, आजच्या महाअभिवादन सभेसाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती जे काही मार्गदर्शन करणार आहेत, त्यासाठी आपल्याला जे प्रमुख वक्ते लाभलेले आहेत ते मुळामध्ये आंबेडकरी चळवळीच्या मुळापासून तर आतापर्यंत त्यांचा प्रत्येक दिवस हा चळवळीत गेलेला आहे. विशेषतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जे व्यक्तिमत्व आहे, हे व्यक्तिमत्व कुठल्या एका जातीसाठी नाही किंवा एका धर्मासाठी नाही, तर संपूर्ण जनसमुदायासाठी, मानवतेसाठी आणि समतेसाठी त्यांनी त्यांचा देह त्यागलेला. अशा ह्या अफाट व्यक्तिमत्वाला एका सभेतनं आपण कधीच संपूर्णपणे संबोधित करू शकत नाही. तरी देखील विद्यार्थ्यांसाठी आणि येथील सर्व प्राध्यापकांसाठी या महाअभिवादन सभेच्या माध्यमातून आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करणार आहोत. आजच्या या सभेचे जे वक्ते आहेत हे भिवंडी महानगरपालिकेत उच्च पदावर काम करणारे आहेत. हा कार्यक्रम संपल्यानंतर त्यांना लगेच महानगरपालिकेत देखील फार मोठा त्यांचा कार्यक्रम असणार आहे सभेचा. मुळामध्ये इथल्या विद्यार्थ्यांना मी विशेषतः सांगू इच्छितो की जर तुम्हाला खऱ्या अर्थानं भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय राजकारण समजून घ्यायचं असेल, विशेषतः स्त्री वर्गाला जर सांगायचं असेल, तर तुमच्या स्त्री हक्कांबद्दल जर संपूर्णपणे ज्ञान मिळवायचं असेल, जगण्याचं ज्ञान मिळवायचं असेल, तर सर्वांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं वाचन करणं आवश्यक आहे. त्यांना कुठल्याही एका चष्म्यातून न बघता मानवतेच्या चष्म्यातून आपण जर बघितलं तर निश्चितचपणे या महामानवाला आपण अभिवादन करावं असं निश्चितचपणे वाटेल. मी जास्त काही वेळ घेत नाही. मी पुढच्या कार्यक्रमाची धुरा प्राध्यापक संजय. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, प्रथमतः आज त्यांचा महापरिनिर्वाण दिन असल्याने त्यांना विनम्र अभिवादन. महाराष्ट्राचे कुलगुरू भूषण, शिवाजी भूषण, शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, प्रबोधनकार ठाकरे आणि सर्व संत परंपरेतील पुरोगामी संत परंपरेतील सर्व संत यांना सर्वांना अभिवादन करतो. आणि आज ह्या महाविद्यालयाने मला सोनवणे सरांच्या माध्यमातून या ठिकाणी निमंत्रित केले, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक वागसर, मंचकावर उपस्थित असलेले शिरसाळे सर, वरिष्ठा मॅडम, आणि आता सगळ्यांचीच नावं मला माहिती नाही. अगदी 2 तासापूर्वी आलो आणि ओळख सुद्धा करून घेता आली नाही, वेळेचं बंधन आहे. मी आता सध्या गेल्या वर्षी ह्या महापालिकेत, भिवंडी महापालिकेत जॉईन झालो. ओरिजिनली मी फायनान्स डिपार्टमेंटचा अधिकारी आहे
आणि मला आता सध्या प्रभारी उपायुक्त पद मुख्यालय आणि इतर काही डिपार्टमेंट दिलेले आहे, त्यामुळे मी तिथला आता उपायुक्त आहे. आणि या निमित्तानं अनेक मित्र चळवळीतले आहेत, त्यापैकी आमचे भाईदास जाधव आणि सोनावणे सर यांचं काल मला संध्याकाळी 7 वाजता त्यांचा फोन आला की म्हणून तुम्हाला सर यायचं आहे. मी खरं तर फार मोठा काय वक्ता नाही आहे, पण या सगळ्या सामाजिक अंगाने हा सगळा विचारवेध आपण पेरण्याचं काम सातत्याने करतोय आणि त्या विचारवेध पेरण्यामधला एक शृंखलेतला एक साधा घटक आहे मी. आणि त्या अनुषंगाने मला कदाचित यांनी आमंत्रित केलं, त्याबद्दल धन्यवाद. आणि सुरुवातीला सांगतो की मला आनंद यासाठी झाला की मी या महाविद्यालयात माझं ग्रॅज्युएशन झालं आणि त्या काळची परिस्थिती मला आता आठवली आणि सगळे जुन्या इमारती होत्या. डॉक्टर के.बी. सावंत त्यावेळेला प्रिन्सिपल होते, अतिशय कडक शिस्तीचे होते आणि इतर सगळे उपप्राचार्य 2-3 देवरे सर असतील किंवा अनेक लोक होते, आता तेही आठवणीत नाही. आणि आम्ही विद्यार्थी म्हणून नुसतं अकॅडमिक ॲडमिशन घेणं एवढा कार्यभार काय सांभाळला नाही, पण विद्यार्थ्याची जबाबदारी काय असते समाजाच्या प्रती ती फार महत्त्वाची आहे. म्हणजे तुम्ही आता विद्यार्थी आहात तर प्रत्येक वेळेला तुमची उत्क्रांती होत जाणार आहे, मानवी जीवनात तुमची उत्क्रांती होत जाणार आहे. आणि मग आपण विद्यार्थ्यांना सांगतो, आता सर सगळे प्राध्यापक PhD आणि MPhil वगैरे झालेले असतात, त्यामुळे त्यांचा हा सगळा स्टडी असतो, तुम्हाला ते शिकवत राहतात. परंतु विद्यार्थी म्हणून आपलं पहिल्यांदा अस्तित्व काय याचा शोध आपण नक्की घ्यायला पाहिजे. की आपल्याला मानवी जीवन मिळावे तर ते कसं सुखकर होईल, कसं ते समृद्ध होईल, ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला असला पाहिजे. म्हणजे विद्यार्थी म्हणून आपण आपल्या जीवनात सक्सेस कसे होईल आणि सक्सेस होताना केवळ अकॅडमिक म्हणून होणं ते पुरेसे नाही, पण समाज जीवनामध्ये कसे कसे बदल होत जातात आणि समाज जीवनाशी तुम्ही कसे जोडले जातात आणि माझी एक स्वतंत्र भूमिका काय असली पाहिजे. तर भारतामध्ये परंपरेला जास्त महत्त्व दिलं जातं, श्रद्धेला खूप महत्त्व दिलं जातं आणि आम्ही सगळे आमची जडणघडण म्हणजे माझ्यापासून सगळ्या प्राध्यापकांची आणि आपली जडणघडणच मुळात परंपरेतून झालेली असते. आता परंपरा दोन्ही टोकं असतात, सगळ्या गोष्टीला दोन्ही बाजू असतात. परंपरा ह्या कदाचित चांगल्याही असतात आणि परंपरा ह्या वाईटही असतात. ह्याचा जो विचार करून परफेक्ट विचार करून का मला चांगलं काय माझ्या दृष्टीने त्याचा व्यवस्थित बोध घेऊन ज्या वेळेला विद्यार्थी घडतो त्यावेळेस त्याच्या जीवनातलं तो एक जीवन साफल्याकडे जात असतो आणि जुनच काहीतरी आहे आणि हेच सत्य आहे हे माझ्या वाडवडिलांनी सांगितलेलं आहे, हे माझ्या जुन्या लोकांनी मला करायला लावलेलं आहे आणि म्हणून मी करतो. तर ती तुमची चौकस बुद्धी नसते, त्याला सायंटिफिक दृष्टिकोन नसतो आणि केवळ ते जुन्या लोकांनी केलंय ह्या परंपरा जपण्यामध्ये ज्याचं आयुष्य जातं तो कधीच सक्सेस होत नाही. या 2 गोष्टी तुम्ही फार महत्वाच्या लक्षात ठेवा की तुम्ही स्वतंत्र विचार काय करता एखाद्या बाबीचा. विद्यार्थी म्हणून मग मी 2 मिनिटं यासाठी घेणार आहे, नंतर बाबासाहेबांविषयी सांगणार की प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे. मला म्हणून मगाशी आठवलं की आम्ही 20-22 वर्षाचे होतो, मी 90 मध्ये इथं ग्रॅज्युएशन झालो. मी ज्या वेळेला माझ्या मुलीशी कम्पेअर करतो, मी जेव्हा माझ्या समाजातल्या विद्यार्थ्यांशी कम्पेअर करतो तेव्हा मला वाटतं आहे त्या काळात आम्ही कसे वागत होतो. म्हणजे होटावर मिशीन असताना इथे मुलांची ऍडमिशन व्हावी म्हणून प्रिन्सिपलला सतत त्रास देणं, इथे आंदोलन करणं,
मी विद्यार्थी संघटनेचं काम करत होतो, आता कोणत्या करत होतो काय ते जाऊ दे, पण ती समज होती की ह्या सगळ्या प्राप्त परिस्थितीत माझी भूमिका काय, मी कोण आहे. आणि याची ज्या वेळेला तुम्हाला जाणीव होते की मी एक नागरिक आहे आणि माझी एक भूमिका काहीतरी, कारण तुम्ही बाल्यावस्थेत होतो त्यावेळेला तुम्हाला काही भूमिका घेता येत नाही, पण तुम्ही ज्या वेळेला सुजाण होता 18 वर्षाच्या वरील होता त्यावेळेला तुम्हाला स्वतंत्र जाणीव होत असतात, सगळ्या चेंजेस होत असतात. म्हणजे जसे शारीरिक चेंजेस होतात तशा सगळ्याच बाबतीच्या चेंजेस होतात. आता तुम्ही शिकत असाल सायकोलॉजिकली आणि सगळे सायंटिफिक दृष्टिकोनातून. त्यावेळेला मात्र आपलं कर्तव्य काय हे सातत्याने आपण रोज सकाळी आपल्याला विचारलं पाहिजे की मी कसा वागलो पाहिजे. म्हणजे घरात असताना मी घरातला आदर्श कसा झालो पाहिजे, घराच्या बाहेर पडताना मी शेजाऱ्यांमधला आदर्श कसा झालो पाहिजे किंवा कशी झाली पाहिजे. आणि ज्या वेळेला मी कॉलेजला येते किंवा कॉलेजला येतो तेव्हा कॉलेजच्या प्रिमायसेसमध्ये ज्या वेळेला माझी काय भटकंती असते किंवा मी वर्गात बसलेलाच विद्यार्थी असतो त्यावेळेला मी काय घेतलं पाहिजे, काय अनुकरण केलं पाहिजे. आणि ते घेऊन मला एका सुखकर काळामध्ये माझा आता पदार्पण होणार आहे तिथे मी जाताना मी काय घेऊन जाणार आहे. हा सातत्याने तुम्ही चांगला विचार जर केला तर मला वाटतं देशासाठी भविष्यासाठी तुम्ही काहीतरी उज्ज्वल भविष्य घडवाल असं मला वाटतं. माझ्या बोलण्याचा अर्थ कदाचित कळाला असेल तर तुम्ही तसं वागा. आणि नाही तर आज भारतामध्ये किंवा कॉलेज कॅम्पसमध्ये काय असतं, पुण्यासारख्या ठिकाणी काय असतं, मुंबईसारख्या हायफाय कॉलेजेस असतात. असं वाटतं की पिढी घडवण्यासाठी काही संस्था आहेत तर पिढी बिघडवण्यासाठी संस्था आहेत, ह्याचा प्रश्न आपल्याला पडतो. हे तुम्ही रोज वाचत असाल किंवा रोज बघत असाल. आता वाचण्याचा ना बघण्याचा मुद्दा राहिला नाही, मोबाईल हातात आहे. काही विद्यार्थी त्यातलं चांगलंही घेतात, काही विद्यार्थी वाईटही घेतात. जेवढं चांगलं तुम्हाला घेता येईल, जेवढा सायंटिफिक दृष्टिकोनातून तुम्हाला जाता येईल तेवढं नक्कीच जा. एवढं मी तुम्हाला नक्की द्या आज महामानवांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एवढं सांगेन. दुसरा मुद्दा, कारण मी या कॉलेजचा विद्यार्थी असल्यामुळे मला त्या सगळ्या जाणीवा झाल्या की त्या काळात आम्ही 22 वर्षात काय करत होतो, माझी जबाबदारी मी बरोबर करत होतो की चूक करत होतो. आज मला अभिमान वाटतो की त्या काळात आम्ही विद्यार्थी म्हणून जे काय म्हणजे अभ्यास करून सुद्धा इतर अन्य अत्याचाराच्या विरोधात किंवा विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळत नाही, इथं बाजूला गव्हर्नमेंट हॉस्टेल होतं त्या हॉस्टेलमध्ये मी काही काळ राहिलेलो आहे. तिथे बाजूला पुढे गेल्यानंतर एक हॉस्टेल दुसरं पण होतं, 2-3 हॉस्टेल भिवंडीमध्ये होतं. त्या सगळ्यांचा माझा खूप जवळचा परिचय होता. त्यानंतर पद्मश्री अण्णासाहेब जाधवांच्या संदर्भात सुद्धा आम्हाला प्राऊड फील करतं की त्या काळामध्ये इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये नावाजलेले 2-3 कॉलेजेस होते. त्याच्यामध्ये BNN कॉलेज या सगळ्यांमध्ये अग्रेसर होतं. म्हणजे आज भिवंडी कॉलेज नाव सांगताना कदाचित तुम्ही दचकत असाल किंवा काय, पण आज मी बघतोय ज्या पद्धतीची कॉलेजची प्रगती आणि ज्या पद्धतीने कॉलेजनी घेतलेला वेळ, त्याच्या प्रिमायसेस आणि इतर ज्या काय इथे लॉ कॉलेज आलं आणि फॅकल्टीज आल्या, तर ह्या कॉलेज मला वाटते पुढच्या दृष्टीने ॲटोनॉमस पर्यंत जाईल. आणि जसं बिर्ला कॉलेज आहे किंवा त्यावेळेला RKT कॉलेज होतं, CHM होतं, 3-4च कॉलेज जिल्ह्यामध्ये होते. जिल्ह्यामध्ये आता हजारो कॉलेज झाले, पण नावाजलेले कॉलेज BNN कॉलेज सुद्धा, नावाजलेले सायन्स फॅकल्टी सुद्धा फार युनिव्हर्सिटी त्याचं नाव घेतलं जातं. आज ही BNN कॉलेजची ती सगळी हे आखलेली आहे. म्हणजे कॉलेजने त्या पद्धतीचं आजचं जे व्यवस्थापन आहे किंवा ज्या पद्धतीचं कॉलेजचे सगळे प्राध्यापक आहे ते हे मी आता ज्या वेळेला बाहेर युनिव्हर्सिटीत अनेकदा जाण्याचा योग येतो. माझं पण यानंतर ग्रॅज्युएशन नंतर मी MA, त्याच्यानंतर LLB सुद्धा बाहेरून ठाण्याच्या TMC कॉलेजला LLB केलं, बिर्ला कॉलेजला MA केलं, MA इन पॉलिटिक्स केलं. त्याच्यामुळे हा सगळा अनुभव तर आहे. माणूस बाबासाहेबांचंच वाक्य आहे की माणूस मरेपर्यंत विद्यार्थी असतो. त्याच्यामुळे मला वाटतं विद्यार्थी असतो याचा अर्थ त्याने अकॅडमिक शिकत राहिलं पाहिजे असं नाही, त्यांनी हे ज्ञान घेत राहिलं पाहिजे. बाबासाहेबांचं 1-2 उदाहरणं मी तुम्हाला या प्रसंगी देईन की
बाबासाहेब विद्यार्थी असताना ज्यावेळेला ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी ज्या विश्वविद्यालयामध्ये शिकायला गेले त्यावेळेला तुम्हाला ते सगळं ऐकून माहिती आहे का बाबासाहेबांची काय हालाकीची परिस्थिती होती. एक एक ब्रेडच्या तुकड्यावर बाबासाहेब पूर्ण दिवस काढायचे, कारण विकत घेऊ शकत नव्हते. परिस्थिती फार वाईट होती आणि इतकी हालाकीची परिस्थिती होती की बाबासाहेबांचं राहण्याचं जे घर होतं 10 बाय 10चं दबक चाळीमध्ये परळला, आता ते स्मारक करतायत, ते 10 बाय 10चं चाळीतलं घर होतं आणि त्यांच्या पत्नी रमाई या शेणगौरी थापायला वरळीच्या त्या भागात जायच्या. त्यावेळेला मुंबई सुद्धा 7 बेटांची मुंबई असल्याने मोकळी जागा भरपूर होती आणि त्या गौरी विकून आपलं घर चालवायचे. आणि एकीकडे बाबासाहेब प्रचंड विद्वत्ता मिळावी आणि मला खूप काय शिकायचं या उद्देशाने परदेशात गेले. बाबासाहेबांना अर्थातच बडोद्याचे सयाजीराव गायकवाड जे राजे होते त्यांनी स्कॉलरशिप चालू केली, स्कॉलरशिप दिली आणि स्कॉलरशिपच्या जीवावर ते लंडनला गेले. पण लंडनला गेल्यानंतर एक विद्यार्थी म्हणून मगाशी तुम्हाला जो संदर्भ सांगितला तो याच्याशी मिळता जुळता आहे की विद्यार्थी म्हणून बाबासाहेबांनी काय विचार केला असेल. एकीकडे इतकी हालाकीची परिस्थिती, एकच प्रसंग सांगतो. बाबासाहेबांना 4 मुलं झाली, त्याच्यापैकी 3 मुलं त्यांची एक्सपायर झाली. त्याच्यापैकी राजरत्न नावाचा त्यांचा अतिशय लाडका मुलगा होता आणि खूप त्याला तो आजारी पडला, त्याला थंडी ताप आलं, खूप तो बिछाण्यात तो हे झाला आणि अक्षरशः बाबासाहेबांकडे तिच्यामध्ये पैसे नव्हते त्याला दवा पाणी करायला. रमाईने इकडून तिकडून उसनवारी करून त्याला दवा पाणी करण्याची सुरुवात केली आणि एक काळाने असा घात केला बाबासाहेबांचा. 1932 मध्ये बाबासाहेब गोलमेज परिषदेला जायचं सगळं झालं, त्यांची ब्रिटिश सरकारने निवड केली. गांधीजींनी विरोध केला होता काही काळ, पण गांधीजी पण नंतर नमले. गांधीजी होते, जिना होते, नेहरू होते आणि बाबासाहेब होते आणि लंडनला ती गोलमेज परिषद होती. आणि बाबासाहेब हे सार्वत्रिक सगळ्या मागासवर्गीय SC ST OBC आणि सगळ्यांसाठी जनरल एक महत्त्वाचे मुद्दे घेऊन बाबासाहेब तिथे जाणार होते. आणि बाबासाहेबांचं टायमिंगमध्ये बोट तिथे लागली होती, कारण त्यावेळेला प्रवास सगळा त्या जलमार्गाने असायचा. आणि घरात मुलगा प्रचंड आजारी, प्रचंड ताप चढलेला आणि काळाने घात केला का बाबासाहेब निघण्याची तयारी आणि राजरत्न त्यांच्या हातातून गेला. इतकी वाईट परिस्थिती असताना, इतकं प्रचंड दुःख, इतक्या वेदना असताना मनावर किंवा काळजावर आपण दगड ठेवणं म्हणतो की एकीकडे पूर्ण समाजाचा प्रश्न, समाजाचा म्हणजे भारतीय समाजाचा प्रश्न गोलमेज परिषदेत जाणार होता. कारण गोलमेज परिषदेत जे मुद्दे इंग्रज ऐकणार होते त्याच्यावर स्वातंत्र्याची पुढची दिशा ठरणार होती आणि इथल्या लोकांना आर्थिक सामाजिक स्तर काय त्याची सगळी हिस्त बाबासाहेबांकडे होती. बाबासाहेबांनी विचार केला, खूप रडले आणि अशी वाईट परिस्थिती होती का ते प्रेत, मुलाचं प्रेत त्याची विल्हेवाट लावायला बाबासाहेबांकडे पैसे नव्हते. कारण तिथे पैसे खर्च केले तर जलमार्गाने मी लंडनला पोहोचेल कसं. बरं, लंडनला काय ते फिरायला जाणार नव्हतं. पूर्ण भारतीय लोकांचे प्रश्न मांडायचे होते इंग्रजांच्या पुढ्यात. बाबासाहेबांनी त्याची निवड केली. आपल्या मुलाचं प्रेत घरी बघून ते अंतिम दर्शन घेतलं आणि रमाईला सांगितलं का याची विल्हेवाट. आणि 2-3 लोक, कराळे गुरुजी आणि 2-4 लोक त्यांचे जे होते PA वगैरे त्यांच्याकडे ते सोपवलं. आपल्या मुलाचं मृत्यू सरळ बघणं आणि समाजाच्या प्रश्नासाठी, भारतीय समाजाच्या प्रश्नासाठी ब्रिटिशांबरोबर एबिट करणं. निवड काय केली असते आपण पहिल्यांदा आपल्या मुलाचं प्रेत त्याची विल्हेवाट लावल्याशिवाय बाहेर पडलो नसतो. बाबासाहेब छातीवर दगड ठेवून निघून गेले. नंतरच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी ते प्रेत त्याची विल्हेवाट लावली आणि बाबासाहेब दुसऱ्या दिवशी गोलमेज परिषदेमध्ये जी भाषणं आहेत याआधी तुम्ही YouTubeवर बघा, गोलमेज परिषद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सर्च करा. त्यांनी केलेली तुफान भाषणं
इंग्रजांना लोळून ठेवले आणि इंग्रज निशब्द झाले आणि गोलमेज परिषदेचं सगळं भाषणं बाबासाहेबांनी जिंकली आणि त्याच्या आधारावर हे सगळं स्वातंत्र्याच्या लढाया पुढे वाढल्या. नंतर मग तुम्हाला काय द्यावं आणि काय नाही, ब्रिटिशांनी मग नंतरच्या परिस्थितीत तुम्हाला इतिहास माहिती आहे. ही घटना बाबासाहेबांची देशाबद्दलची किती मोठी घटना आहे ह्याचा आम्ही कुठेच अभ्यास करत नाही, तोलनिक अभ्यास करत नाही. फक्त संघर्षामध्ये तुमचा वापर केला जातो. म्हणजे एकीकडे बाबासाहेब फुले शाहू हे जे समाज सुधारक आहे, हे जे पुरोगामित्व यांनी पत्करलेलं आहे, यांनी ज्या पद्धतीने समाजाचं हित बघितलेलं आहे, यांना एका बाजूला टाकायचे, एका बाजूला दुसऱ्या नेत्यांना टाकायचं आणि दोघांच्या संघर्षामध्ये तुमचं ध्रुवीकरण करायचं. तुम्ही कुठल्या टोकाला जाणार तो तुम्ही विचार करायचा, मग तुम्हाला वापर केला जातो. तर तुम्ही एक विद्यार्थी म्हणून आपण कुठली बाजू घेतली पाहिजे याचा सतत विवेक बुद्धीला पटेल असा विचार विद्यार्थ्यांनी आजच्या काळात करणं गरजेचं आहे. दुसरा प्रसंग बाबासाहेबांचा एक महत्वाचा आहे की लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमध्ये 1923 मध्ये त्यांनी प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा ग्रंथ लिहिला. PhD ला बाबासाहेबांच्या तशा 3 PhD झाल्या. त्याच्यामध्ये लॉची PhD झाली, इकॉनॉमिक्सवर PhD केली आणि मानववंशशास्त्रावर अनेक PhD बाबासाहेबांच्या नंतरच्या काळात खूप पदव्या आल्या. म्हणजे 32 पदव्या बाबासाहेबांनी घेतल्या. इतकं शिक्षण भारतीयातल्या कुठल्याच माणसाने घेता आलं नाही, आजपर्यंत घेतलं नाही, पुढे घेतील याचा अंदाज नाही. बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमध्ये जी PhD केली, जे प्रॉब्लेम ऑफ रुपीज आणि त्याच्यानंतरचे पण इकॉनॉमिक्सवर त्यांनी PhD केली, त्या प्रॉब्लेम ऑफ रुपीजवर इंग्रज सळसळले होते. म्हणजे रुपयाचं अवमूल्यन कशा पद्धतीने भारतीयांवर अन्य अत्याचार करून तुम्ही मिळवलेलं आहे आणि तुमची करन्सी वाढली, आमची करन्सी डुबली भारतीय, त्याला कारण इथले इंग्रज वसाहतवाद आहे. हे बाबासाहेबांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमी तिथे बसून लिहिलं आणि त्यांच्यावर खूप आरोप म्हणजे इंग्रजात तुटून पडले होते. पण प्रोफेसर केन्स काहीतरी मला वाटतं, प्रोफेसर केन्स हे केम्ब्रिज विद्यापीठातले अतिशय अर्थशास्त्रज्ञांचे मोठे, त्यांच्यात आणि बाबासाहेबांमध्ये संघर्ष झालं. केन्स म्हणत होते की सुवर्ण मुद्रावर आधारित मूल्यांकन करून इथली करन्सी निर्माण करावी, तर इकॉनॉमीच्या लोकांना ते माहिती असेल. आणि बाबासाहेबांनी त्याला विरोध केला का नाही, नुसतं सुवर्ण मुद्रांवर चालणार नाही, तर भारतीयांचे श्रम कुठे तुम्ही टाकणार, भारतीयांची खनिज संपत्ती कुठे तुम्ही टाकणार, या सगळा विचार करून इथला सामाजिक आर्थिक विचार करून इथे करन्सी तयार करावी आणि त्या करन्सीला मान्यता एखादी शिखर बँकेत द्यावा. त्या काळात 1935 ला जी रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली आणि भारतामध्ये स्वतंत्र करन्सी आली, पेपर करन्सी आली, याच्या सगळ्यात मोठा श्रेय बाबासाहेबांचा आहे. नाही तर मग बाबासाहेब दलितांचे आहेत, बाबासाहेब त्यांच्यासाठीच केलं, बाबासाहेब रिझर्वेशन केलं, इतकं सीमित नाही. आणि इथल्या मीडियानी, इथल्या प्रोपोगंडा करणाऱ्या लोकांनी, इथल्या सत्ताधारांनी बाबासाहेबांना एका कुंचित अवस्थेत बसवलं. आणि म्हणून मगाशी मला वाटतं वळसर पण बोलले की स्त्रियांचे अनेक कायदे, म्हणजे बाबासाहेब पहिले कामगार मंत्री होते, कायदे मंत्री होते, त्या काळामध्ये तुम्हाला आश्चर्य वाटेल म्हणजे स्त्रियांसाठी आता हे सगळं सांगणं सोपं नाही, खूप मोठा विषय आहे की अमेरिकेसारखा इतका प्रगत देश की जो 1889 आणि त्याही 1789 काहीतरी त्या काळातला स्वातंत्र्य झालेला, पण तिथे सुद्धा आजही कमला हॅरिस निवडून आल्या नाही. तुम्ही कदाचित काय माहिती, मला आता वर्ल्ड वाईड राजकारण तुम्ही ऐकता बघता की आय डोंट नो, पण कमला हॅरिस तिथं का निवडून आल्या नाही. आणि इतका मोठा भांडवलदार ते म्हणजे आताचे त्यांचे राष्ट्राध्यक्ष ते निवडून आले, ट्रम्प म्हणजे खतरनाक आहे. म्हणजे आता मी त्या पदावर असल्यामुळे काही गोष्टी स्पष्ट बोलू शकत नाही, पण कमला हॅरिस यासाठी निवडून आल्या नाही तर त्या एक स्त्री होत्या. म्हणजे आजही तिथे स्त्री आणि पुरुष हा भेद पाळला जातो, इतकं प्रगत कंट्री आहे ती. पण भारतामध्ये इंदिरा गांधी पंतप्रधान होऊ शकल्या, भारतामध्ये अनेक महिला राष्ट्राध्यक्ष होऊ शकल्या. ह्याचं कारण काय
तर याचं कारण स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर इथल्या स्त्रियांना सुद्धा समान अधिकार बाबासाहेबांनी संविधानाच्या अनुषंगाने दिला. पण दिला म्हणजे काय? का विरोध नव्हता का? तो विरोध प्रचंड होता. तुम्ही संविधान सभाचं कार्यकाल, बाबासाहेबांनी जे संविधान तयार केलं त्याचा कार्यकाल किती मोठा आहे. म्हणजे दोन वर्ष 11 महिने 18 दिवस बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातली दिली. आता कोण वेगळा प्रचार करणारी ती फ्रेंच राज्यक्रांतीतून आली, ती त्याच्यातून आली, अजिबात नाही. हे संविधान मी तुम्हाला या ठिकाणी वाच्यता करतो पहिल्यांदा की हे संविधान इतकं श्रेष्ठ बनवलं की पहिल्याच दिवसापासून स्त्रियांना पण तेवढेच अधिकार लागू केले. अमेरिकेमध्ये स्वातंत्र्य होऊन 150 वर्षानंतर म्हणजे 1900 साधारण काहीतरी 35च्या दरम्यान तिथल्या स्त्रियांना अधिकार मिळाला. म्हणजे 100 वर्ष लढावं लागलं अमेरिकेच्या स्त्रियांना. लंडनच्या स्त्रियांना तिथे अशा काही प्रथा होत्या, खतरनाक प्रथा होत्या, आणि इथे भारतीयांमध्ये पण खतरनाक प्रथा होत्या. पण बाबासाहेबांनी सांगितलं नाही, इथल्या प्रत्येक व्यक्तीला एक मत, एक वन व्हॅल्यू, म्हणजे एक मत आणि एक. आज तुम्ही अदानी अंबानीला पण एकच वोट द्यायचं आहे आणि आपल्या बाजूला झोपडपट्टीत राहणारा एखादा मजूर आहे त्याला पण एकच मत देण्याचा अधिकार आहे. ही जी किमया आहे ही बाबासाहेबांनी संविधानात करून दाखवली. नाहीतर असं म्हणू नका ते सहज नाही झालं. तिथे विरोध करणारे बाबासाहेबांना 100 होते, पण बाबासाहेबांना ज्या वेळेला संविधान सभेमध्ये जवळजवळ त्यांना 60,000च्या वर पत्र विरोधातली पण आली होती, पण एक पत्राचं वाचन करून संविधान सभेत बाबासाहेबांनी त्यांना उत्तर दिलेलं आहे. इतकं मोठं काम संविधानाचं एकट्या शिरावर घेतलं. म्हणजे त्या संविधान सभेत अनेक लोक होते, पण अनएक्टिव्ह होते. कोणी आजारी होतं, कोणी बाहेर देशात होता, कोणी धंदेवाला होता, कोणीच काम केलं नाही. आता ते सगळं तुम्हाला डिटेल आता सगळं आलेलं आहे, ते बघा तुम्ही. म्हणून ते श्रेष्ठ आहे. बाबासाहेब का श्रेष्ठ आहे? तर स्त्रियांना सगळ्या प्रकारचे अधिकार बहाल करून टाकले एकाच दिवशी. पुरुषांना ज्या दिवशी मिळाल त्या दिवशी स्त्रियांना. आज तुम्ही ज्या पद्धतीने स्त्रिया उच्च पदावर जात आहेत सगळ्या क्षेत्रात, म्हणजे तुम्ही फ्लाईट उडवणं स्त्रिया उडवू शकतात, मेट्रो चालवणं शकतात, हे श्रेय हे कुठून भारतात शक्य नव्हतं. तुम्ही एक विचार करा की राजाराम मोहन रायने ती सतीची चाल बंद केली 1850च्या दरम्यान. त्या आता योग्य मला आठवत नाही. मग त्या अगोदर काय आपण माणसं नव्हतो का? माणसं नव्हतो आपण. एका स्त्रीला, माझी समजा बहीण असेल, माझी मिसेस असेल किंवा माझी आई असेल, त्या मुलांच्या समोर त्याचा बाप वागतो म्हणून त्या बाईला जाळून टाकायचं ही प्रथा होती ना. इट इज द फॅक्ट. मग 1850च्या अगोदर आम्ही माणसं नव्हतो का? आम्हाला काय वाटलं नाही त्यावेळेला एका स्त्रीला चितेवर जाळायला? म्हणजे ती वाईट प्रथा वाटते ना तुम्हाला आज? तर काय अमानुष काळ होता. म्हणजे इथल्या परंपरा किती खतरनाक होत्या. इथल्या मनस्मृतीने कसं माणसाला तोडून टाकलं होतं. आज मला वाटत नाही, आज मध्यमवर्गीय स्त्रिया काही तर बोलून टाकतात. नाही तो का आम्हाला म्हणजे परंपरा कसल्याही असू दे ते स्वीकारायच्या आम्ही. म्हणजे तुम्हाला जाणण्याच्या परंपरा होत्या त्या पण स्वीकारायच्या का? त्याला विरोध झाला, समाज सुधारक पुढे आल्या की व्यवस्था बंद केली. म्हणून मगाशी मी सुरुवातीला सांगितलं की तुमची फार मोठी जबाबदारी तुम्हाला काय स्वीकारायचं आणि काय नाकारायचं हा अधिकार संविधानाने दिलेला आहे. तुम्ही ते स्वीकारणार आहात. आज जर तुम्हाला सांगितलं चितेवर तुम्हाला जावं लागेल, स्वीकारणार आहात. मग अशा अनेक ज्या कटू परंपरा आहेत त्या तुम्हाला त्या विरहित तुम्हाला माणूस म्हणून जगावं लागेल. तर बाबासाहेब कळेल आणि तर बाबासाहेबांचं महत्त्व कळेल. अशा अनेक घटना आहेत. बाबासाहेबांचं अमेरिकेतलं कोलंबिया विद्यापीठात त्यांनी ज्या वेळेला केलं, आता दोनच आपण युनिव्हर्सिटीचं बघूया फक्त, कारण वेळ खूप झाला, मी 2 मिनिटात आवरतोय. म्हणजे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमीमध्ये त्यांनी नंतर विचार केला की इथले जे शिकून गेलेले 250-300 वर्ष त्या विश्वविद्यापीठाला झाले होते, आणि मग त्यांनी तो सर्वे केला. त्यांच्याकडे पद्धत आहे, रिस्पेक्ट देणं ही पद्धत आहे. मग त्यांनी सर्वे केला बाबा इथे कोण कोण शास्त्रज्ञ होऊन गेले, कोण कोण मोठमोठे लोक होऊन गेले.
मग त्याच्यामध्ये त्या रँकिंगमध्ये त्यांनी टॉप 10 काढले. टॉप 10 मध्ये त्या विश्वविद्यालयामध्ये इकॉनॉमिक्समध्ये PhD घेतली आणि त्याचा नुसतं PhD, आता मी आमचे काही मित्र आहेत प्राध्यापक अनेक, अकॅडमिक म्हणून PhD घेणं फार सोपं आहे. मधल्या काळात तुम्ही वाचलं असेल ते कशा PhD होतात वगैरे. आता काही लोक फार मेहनत कष्ट घेतात, PhD इतक्या लवकर मिळत नाही, फार संशोधन. पण माझं म्हणणं आहे, माझं स्वतः कझिन सुभाष दोंदे मगाशी सरांनी नाव काढलं, तो सुद्धा PhD त्यांनी मरीन्स याच्यावर जिओलॉजीमधून PhD केली. हां, तर त्याच्यावर PhD केली. पण ह्या सगळ्या PhD वाल्यांना मला कधी पण मी विचारतो की तुमच्या PhDच्या प्रबंधाने समाजामध्ये काय आमूलाग्र बदल होतो, हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे मी काहीतरी लिहिलं, अकॅडमी मला पदवी पाहिजे म्हणून मी लिहिलं, सबमिट केलं, मान्य झालं, PhD झालं. पण माझ्या PhDने समाजाचं काय भलं केलं, की समाजाच्या व्यक्तींमध्ये काय बदलाव आणला किंवा काय परिवर्तन साध्य झालं, ते जर होत असेल तर तो प्रबंध जगातला सर्वश्रेष्ठ प्रबंध असू शकतो, असं माझं मत आहे. मग बाबासाहेबांनी जे काय प्रबंध लिहिले ते वर्ल्ड वाईज त्यांनी तपासले आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या विश्वविद्यालयामध्ये आज बाबासाहेबांचं अर्ध पुतळा त्यांनी दिला. त्या गव्हर्नमेंटने मान्यता दिली, त्या कॉलेजने मान्यता दिली. आपण ज्या विश्वविद्यालयात शिकतो तिथे आपला अर्ध पुतळा बसेल का बसेल, का बसावं? तर हे बाबासाहेबांच्या अनेक विश्वविद्यालयाचे पुतळे बसले, ते पुतळे म्हणून नाही, तर शेवटी अमेरिकेने ज्या पद्धतीने इथे कोलंबिया विश्वविद्यापीठात बाबासाहेबांचा बराक ओबामा असताना पुतळा बसवला आणि त्याच्यामध्ये लिहिलं की हे ज्ञानाचं प्रतीक आहे. त्याच्या मागे लिहिलं सिम्बॉल ऑफ नॉलेज. व्हॉट इज दिस? इंडियन माणसाचं अमेरिकेच्या एका विश्वविद्यापीठात ज्याची 500 वर्षाची परंपरा आहे, कोलंबिया विश्वविद्यापीठाची, तिथे बाबासाहेब 1920 आणि 25च्या दरम्यान शिकतायत आणि तिथे प्रबंध लिहितायत आणि तो जागतिक स्तरावरचा इतका मोठा महाशास्त्रज्ञ म्हणून त्याची ओळख येते आणि बाबासाहेब बराक ओबामा राष्ट्राध्यक्षाचं उद्घाटन करतायत आणि त्या बराक ओबामा म्हणतात नाही, नुसता पुतळा नकोय मला, त्या पुतळ्याच्या मागे लिहा, वर लिहा ते तिथे हे सिम्बॉल ऑफ नॉलेज, ज्ञानाचं प्रतीक. म्हणजे ह्या जगामध्ये आतापर्यंत ही पदवी कोणालाच मिळालेली नाही, ती बाबासाहेब. म्हणजे याच्यावरून तुम्हाला कळेल की बाबासाहेब किती ग्रेटेस्ट इंडियन होते. आणि शेवटी मग बाबासाहेब म्हणतात की त्यांच्या आखरी सगळ्याच्यामध्ये आणि खूप मोठा प्रवास आहे तो, खरं तर ते तुम्हाला एकदा 10-20 मिनिटात किंवा अर्धा पाऊण तासात न संपणार आहे. बाबासाहेबांची इंटरनॅशनल पद्धतीने मगाशी म्हणजे म्हटलं की हे संविधान अशी वेळ आलेली आहे, म्हणजे अमेरिकेचंही संविधान टिकलं, त्याच्यानंतर इंडियाचा आता 70 आपण 75 वर्ष सुवर्ण महोत्सव साजरा केला जातो. 75 वर्षात त्या संविधानाला कोणी हात लावू शकलं नाही. त्याचे प्रिॲम्बल बघा किंवा त्याचे मूलभूत अधिकार बघा, त्याच्यात तर कोर्टाने स्टेट होईल. आता परवाचा निर्णयच त्यांनी दिला की समाजवाद आणि धर्मनिरपेक्षा त्याच्यातून काढताच येणार नाही. म्हणजे उद्या आपली शरीर बॉडीमधून आत्म्याचा काही भाग किंवा काळजाचा भाग काढा म्हटलं तर पॉसिबल आहे का? तसं संविधानाचा जो मूळ ढाचा आहे तो त्या प्रिॲम्बल आपण वाचलेला आहे, तर पुन्हा त्याचा उल्लेख करणार नाही. तो प्रिॲम्बलच त्याचा आत्मा आहे आणि तो आत्मा जर काढायला काही शक्ती जर सांगत असली तर ते पॉसिबल नाही, मग त्या संविधानाला काही अर्थ राहणार नाही. आणि हे संविधान अशा पद्धतीचं झालेलं आहे आता की ते जागतिक स्तरावरच आहे. ते नॉट ओनली इंडियाचं तर आहेच ते, पण आता ते संविधानाचं मूल्य इतकं वाढलेलं आहे की अनेक राष्ट्राध्यक्ष म्हणतात असे संविधान आमच्याकडे पाहिजे. मला तर वाटते पुढच्या काही काळामध्ये सर की हे संविधान जागतिक स्तरावर त्याला मान्यता मिळेल आणि अख्ख्या जगाचं ते संविधान भारतीय जे बाबासाहेबांनी लिहिलेलं आहे त्या अख्ख्या जगाचं संविधान होईल असं मला नक्कीच अपेक्षा आहे. इतकं मोठं प्राऊड, इतकं मोठं आपल्याला ते देण बाबासाहेबांच्या एका यांनी दिलेली आहे. तर मला वाटतं एवढं मला वाटतं विस्तृत मला जेवढं शक्य तेवढं इथं मांडलेलं आहे. बाबासाहेब लास्टमध्ये शेवटी म्हणतायत जाता जाता त्यांचं वय 64च होतं, त्यांना जे महापरिनिर्वाण देह झालं तर इतकं आजार जडले, त्यांना BP शुगर जडलं की पण ते शेवटच्या दिवसापर्यंत लिहित राहिले. बाबासाहेबांनी 50-60च्या वर ग्रंथ लिहिले. हा बाबासाहेबांचा एक मुद्दा ज्या लायब्ररीमध्ये आपण
विचार करतो. भिवंडीला आम्हाला इथे निर्माण लायब्ररी होते, आता त्याचं पण नव्या स्वरूपाने मला वाटते येत आहे. आणि महापालिकेच्या वतीने जे पण काय सहकार्याला मी जोपर्यंत आहे तोपर्यंत महापालिकेच्या वतीने जे पण सर महाविद्यालयासाठी सहकार्य लागेल ते मी निश्चित करण्याचा प्रयत्न करेन. कारण मी त्या लायब्ररीमध्ये अनेक वेळ बसलेलो आहे, मला त्याची जाणीव आहे. तर बाबासाहेबांचं लायब्ररीविषयीचं प्रेम तुम्ही कधी वाचलंय की ना मला माहीत नाही, पण ज्या वेळेला आंतरराष्ट्रीय टीम आली बाबासाहेबांच्या घरी राजगृहावर, त्यावेळेला त्या काळात 1932 मध्ये बाबासाहेबांच्या घरात 8,000 पुस्तकं होती. कळतच नव्हतं घर कुठलं, हॉल कुठलं आणि काय कुठं. बाबासाहेबांच्या घरात लायब्ररी बनवली, 8,000 त्यावेळेला होती. आणि बाबासाहेब 1956 रोजी 6 डिसेंबरला गेले. त्या दिवशी राजगृहावर सगळ्या जागतिक स्तरावर कुठल्याच विद्वानांकडे इतकी पुस्तकं नसतील, जागतिक मी म्हणतो, इंडियाच्या लोकांकडे नव्हती. 35,000 पुस्तकं बाबासाहेबांच्या राजगृहावर होती. 35,000 जगातली सगळीत मोठी लायब्ररी ही बाबासाहेब. मुंबईला राजगृहावर एकदा जा तुम्ही बघा. 35,000 पुस्तकं म्हणजे काय बाबासाहेबांचा अभ्यास असेल. तर ती पुस्तकं बाबासाहेब पुस्तकांसाठी त्यांची बोट ज्या वेळेला उलटली, ती कार्गोमधून त्यांनी पुस्तकं पाठवली लंडनमधून. ते जेवण कमी करत होतं, रोज एक पुस्तक आहे. त्याचं वाक्यच आहे की तुमच्याकडे 2 रुपये असेल तर 1 रुपयाची भाकरी घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. हे बाबासाहेबांचं वाक्य कदाचित तुम्हाला माहीत असेल. ते स्वतः जगले त्याप्रमाणे. ते आंतरराष्ट्रीय स्तरावर तिथे फिरले, तिथून त्यांनी हजारो पुस्तकं आणली. आणि एकदा बोटीमध्ये ती बोट उलटली आणि त्यांची पुस्तकं ते पाण्यात गेली, तर ते एक दिवस ढसा पुस्तकांसाठी रडले. म्हणजे मुलगा जातो त्यांना तितकं दुःख नाही झालं, तितकं पुस्तकं गेली पाण्यात, ते रडले होते. त्याच्यानंतर त्यांनी पुन्हा ते संकलन चालू केले. शेवटी त्यांच्याकडे 35,000 पुस्तकं त्यांच्याकडे होती आणि त्याचं वर्ल्ड रेकॉर्ड झालं. आणि शेवटी बाबासाहेब जाताना एकच म्हणले, आय एम द फर्स्ट इंडियन आणि आय एम द लास्ट इंडियन. हे त्यांचं वाक्य शेवटच्या दिवशी होतं. इतक्या महान तत्ववेत्याला, महान शास्त्रज्ञानाला, जागतिक नेत्याला ह्या महापरिनिर्वाण दिनाच्या वतीने मी अभिवादन करतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय भारत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन. पद्मश्री अण्णासाहेब, मातोश्री उषाताई यांच्या स्मृतीस अभिवादन. आज 6 डिसेंबर, दरवर्षी आपण 6 डिसेंबरला बाबासाहेबांच्या स्मृतिप्रीत्यर्थ अभिवादन सभा घेतो. आणि दरवर्षी एक नवीन वक्ता आपल्याच महाविद्यालयातील माजी विद्यार्थी असावा असा आमचा एक संकेत असतो की ज्यांनी चळवळीत भाग घेतलेला आहे. आज समाजात ज्यांचं नाव आहे. आणि कदाचित आमच्या काही विद्यार्थ्यांना किंवा स्टाफना त्याची आठवण असेल की मागच्या वर्षी सुद्धा आम्ही ॲडव्होकेट किरणचंद यांना बोलवलं. आणि आज पुन्हा शैलेश दोंदे हे आमचेच माजी विद्यार्थी. आणि कसं होतं की एखादा माजी विद्यार्थी महाविद्यालयाचा जेव्हा बोलवला जातो त्यावेळेस त्या माजी विद्यार्थ्याला जुन्या आठवणी येतात आणि त्या जुन्या आठवणीतून ते प्रथम सुरुवात आपल्या आठवणींनी करतात आणि त्यातून एक संदेश देतात. आणि आज शैलेश दोंदेंनी सुद्धा तेच काम केलं आहे की महाविद्यालयात आल्यानंतर म्हणजे त्यांनी 3 टप्प्यात ती गोष्ट सांगितली. पहिले आपण घरात आईवडिलांसमोरचा, घरातून बाहेर पडल्यानंतर आपल्या क्षेत्रात आणि त्यानंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात आपलं व्यक्तिमत्व कसं असावं. आणि साहजिकच तुम्हा सर्वांच्या लक्षात आलं असेल की शैलेश दोंदेंचं व्यक्तिमत्व सुद्धा त्यांनी त्याच पद्धतीने विकसित केलेलं आहे. आणि माझं असं म्हणणं आहे की आपण नॉर्मली ज्यावेळेस आपण आपल्याला विकसित करत असतो मग आपल्यासमोर काही आदर्श असतात. आपल्यासमोर संतांचा आदर्श आहे, आपल्यासमोर समाज सुधारकांचा आदर्श आहे, आपल्यासमोर काही जी मंडळी, ज्या मंडळीने आपल्याला एक समाजामध्ये जगण्याचा अधिकार दिला आहे
त्या व्यक्तींचा आपल्यासमोर आदर्श आहे आणि आपल्याला ज्यांनी घटना दिली आहे त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा आपल्या डोळ्यासमोर कायम आदर्श असतो. त्यामध्ये बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून जर विचार करायचं ठरवलं तर बाबासाहेबांनी प्रत्येक समाजातील स्त्री पुरुषांना शिकण्यासाठी एक आग्रह धरलेला आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. त्यांनी असं कोणालाही म्हटलं नाही की फक्त एका ठराविक समाजाने शिकावं. त्यांनी सर्व समाजातील, ते उच्च समाजातील असो, मागासवर्गीय समाजातील असो, बहुजन समाजातील असो, त्या प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा मूलभूत अधिकार सुद्धा बाबासाहेबांनी घटनेमुळे दिलेला आहे. आणि म्हणून आपण बाबासाहेबांचं व्यक्तिमत्व एक आदर्श म्हणून आपल्या डोळ्यासमोर ठेवतो. आणि दुसरी गोष्ट, शैलेश दोंडे सरांनी एक गोष्ट सांगितली की बाबासाहेबांच्या 32 डिग्र्या होत्या. आणि मी आज सकाळीच महाराष्ट्र टाइम वाचताना सुद्धा एक बघितलं की भारतातील प्रथम व्यक्तिमत्व ज्यांनी परदेशात PhD केली ते सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणजेच आम्ही PhD करणारे सुद्धा बाबासाहेबांना अप्रत्यक्षरित्या फॉलो करत आहोत आणि जे काही अजून PhD करत आहेत किंवा संशोधनात सहभाग घेत आहेत ते सुद्धा बाबासाहेबांना फॉलो करत आहेत. राहिला प्रश्न आपल्या भाषणात एक आला की कोणाच्या PhDने काय फायदा होतो. प्रत्येक PhDचा समाजासाठी थोडा ना थोडा फायदा होतच असतो. अर्थात बाबासाहेबांनी इतका फायदा आमच्या PhDचा झाला नसेल पण तो होतोच आणि तो होत राहणार, कारण ते संशोधन आहे आणि त्या संशोधनाचा साहजिकच प्रत्येक अंगाने विचार केला तर त्याचा फायदा होत असतो. मी फक्त एकच म्हणेन की आपण आपलं व्यक्तिमत्व विकसित करणं म्हणजेच बाबासाहेबांना एक आदरांजली आहे असं माझं स्वतःचं मत आहे. मी या ठिकाणी बाबासाहेबांना पुनश्च एकदा आदरांजली अर्पण करतो आणि माझे 2 शब्द थांबतो. धन्यवाद.